आपण ऐकत आहात मोहब्बत भाग 48. व्हॉट? सौदामिनी? आय मीन सौदामिनी मॅम ह्या तुमच्या लग्नाच्या बायका होत्या सर? त्याने अविश्वासाने सरांकडे पाहिले. बोला ना सर, हे खरं आहे ना? आता आरोही सुद्धा त्यांना फोर्स करत होती बोलायला. काय ऐकायचं आहे तुम्हाला? या दुर्भागी नवऱ्याची कहाणी की दुर्भाग्य बापाची? असा नवरा ज्याला आपल्या बायकोला अनाथ करावं लागलं. स्वतः तिचा नवरा असूनही तिला विधवा म्हणून जगायला भाग पाडलं. वडील असूनही गेली 5 वर्षे बापाविना पोर म्हणून या समाजाने माझ्या पोरीला माझ्यासमोर हिणवलं, तरी मी बाप म्हणून काहीच करू शकलो नाही. अशा नालायक बापाची कहाणी काय आणि कोणत्या तोंडाने सांगू? ते रडत रडतच खुर्चीवर बसत बोलतात. दोघेही फक्त अवाक होऊन ऐकत असतात. आरोहीला तर मनातून रडायलाही येत असतं. ती हळवी झाली होती. सध्या प्रॅक्टिकल विचार करणारा असल्याने सध्या त्याला कारण ऐकायचं होतं फक्त. त्यामुळे दोघं शांतपणे फक्त ऐकत होते. हो, ती माझी लग्नाची बायको आहे. माझ्या वडिलांच्या इच्छेप्रमाणेच आमचं देवांच्या आणि थोरा मोठ्यांच्या साक्षीनेच लग्न झालं. आता कामठे सर भूतकाळात शिरले आपल्या. लग्न झालं तसंच सर्व काही ठीकच चाललं होतं आमचं. अगदी मागच्या 5 वर्षापर्यंत. हा, फक्त एकच गोष्ट होती ती म्हणजे आमच्या लग्नाला 17-18 वर्ष होऊनही आम्हाला बाळ होत नव्हतं. दोघांच्याही खूप टेस्ट झाल्या होत्या. कुठेही दोष नव्हता. सर्वांनी सांगितलेले अगदी आयुर्वेदिक उपचारापासून देवधर्मापर्यंत आम्ही सर्व काही केलं, पण होतच नव्हतं. माझे वडील हेकेखोर. माझी आई लहानपणीच माझ्या आम्हा भावंडांना परक करून गेली होती. त्यामुळे माझे बाबाच आमचं सर्व काही होतं. ते मला कायम समजवायचे की दुसरं लग्न करूया, पण मी तयार नव्हतो. माझं सौदामिनीवर जास्त प्रेम होतं आहे. त्यामुळे मला हा मार्ग पटत नव्हता. 5 वर्षापूर्वी पण बाबा माझ्यावर जाम चिडले. तुला काही वाटत नसेल, पण मला माझा नातू हवा आहे म्हणायला लागले. मी खूप समजावलं, पण ते ऐकत नव्हते. त्यांनी पॉज घेतला छोटासा. पण पण 5 वर्षापूर्वी देवालाच आमची दया आली आणि सौदामिनी प्रेग्नंट आहे हे कळालं. पण माझे बाबा आता या खुशीने खुश नव्हते. तर त्यांना आता नातूच हवा होता. त्यामुळे त्यांनी हट्टांनी गैरप्रकार अवैध मार्ग वापरून तिची लिंग चाचणी केली 3 महिन्यांनी, ज्या डॉक्टरांनी स्पष्ट मुलगी असल्याचे सांगितलं. बाबांना धसका बसला. ते आजारी अचानकच पडले आणि त्यांचे एकदमच बीपी कमी झाल्याने झटका आला. पण जाता जाता त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं की मी सौदामिनीला सोडावं आणि दुसरं लग्न करावं. मीही मूर्खासारखं हो म्हणालो. त्यांनी मला हेच पटवून दिलं की माझ्याच येऊ पाहणाऱ्या मुलीमुळे त्यांना हा त्रास झाला. त्यावेळी मीही खूप मोठ्या धक्क्यात असल्याने मलाही ते पटलं आणि बाबा गेल्यानंतर मी रागातच तिला या आश्रमात भरती केली. तिथे नेहमीप्रमाणे माझं नाव लावलं, पण ती चूक लक्षात येताच मी परत तिचं भांग्यातील कुंकू पुसलं आणि आजपासून तुझा नवरा मेला म्हणून सांगितलं. असेच दिवस जात होते. मी अजून रागातच होतो, त्यामुळे एकदाही सौदामिनीला भेटलोही नव्हतो. बाबांची एक दिवस खूप आठवण आली म्हणून मी कधीच त्यांच्या खोलीत पाऊल न टाकणारा त्यांच्या खोलीत गेलो, तर तिथे गोळ्यांचे खूप पाकिटं टेबलवर पडले होते. मला आश्चर्य वाटलं, कारण बाबांना कसला त्रास होते की औषध घेतात याचा कसलाच मला पत्ता नव्हता. कधीच मी त्यांच्या खोलीतही आलो नव्हतो. म्हणून मी चेक करायला लागलो, तर एक फाईल हाती लागली, ज्यात त्यांच्या हार्टला ब्लॉकेज असल्याचं मला दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं. मला तो रिपोर्ट न कळाल्याने मी फॅमिली डॉक्टरला भेटलो तेव्हा कळालं. बाबा माझे खूप हट्टी होते. त्यांना फक्त नातूच हवा होता, म्हणूनच फक्त त्यांनी मला तसं करायला शपथ वगैरे देऊन भाग पाडलं होतं.
मी दुसरं लग्न तसंही करणार नव्हतोस. पण माझी मनास लाज वाटली की आपण आपल्या लाडक्या बायकोशी असं वागलो म्हणून. एव्हाना या गोष्टीला 6 महिने झाले होते. मला मुलगी झाली म्हणून तिने मला कळवले होते आणि हेच आपलं प्रायश्चित्त आहे म्हणून मी तिचा सांभाळ करू लागलो. घरीही बोलवत होते तिला, पण तीही मानी स्वभावाची. मी 100 वेळा तिचे पाय धरून माफी मागितली, पण तिने मला माफ केलं नाही. वडील म्हणून तुम्हाला मुलगी झाल्याचे फक्त कळवले, बाकी तुमचा आमचा संबंध काही नाही, असंच तिने मला ठणकावून सांगितलं. मला माझाच राग येत होता, पण तेव्हापासून तिची इच्छा म्हणून मी तिला कधीच हर्ट न करता वागत राहिलो. पण शेवटपर्यंत तिने माझे नाव लावले नाही. ते रडत रडतच आपली कहाणी बयान करतात. भयानक भूतकाळ होता त्यांचा. आरोहीलाच नाही तर सत्यालाही वाईट वाटलं. आपल्या बायकोची इच्छा म्हणूनच ते आजवर अनुष्कापासून लांब राहत होते. मनावर किती मोठा दगड ठेवला असेल याची जाण आता सत्यालाही झाली होती. हो, ते वागले ते साफ चुकीचं होतं सौदामिनी बरोबर. पण आत्ता जे झालं ते झालं. त्यांची शिक्षाही त्यांना भेटत होती. सत्यानंच त्यांना समजावलं. अनुष्काला आपल्या बाबांची ओळख करून दिली. फायनली ती चिमुरडी खूप आनंदली आणि कामते सर कायमचं तिला आपल्या सोबत घेऊन जातात गावी. ती पोर तर खूप खुश होती, पण वाईटही वाटत होतं तिला की सत्य आणि त्याच्या आईला असं सोडून जाताना. पण आता हेच तर तिची लाईफ होती. चौकीतलेही कामते सरांचा निरोप घेतात. त्या दिवशी सर सुद्धा आपल्या गावी निघून जातात अनुष्कासह. काय झालं, यायचं नाही का घरी? रात्री ड्युटी संपूनही आरोही काम करत होती. सकाळपासून बाकीच्या केसकडे तिनं ढोकूनही पाहिलं नव्हतं. त्यात अनुष्का आणि कामते सर असेच गेल्याने मनाला चटका लागून गेला होता. तिच्या डेस्कवर येताच सत्या तिला बोलला, हो, जायचं आहे, बस एवढंच काम आहे. तिने फाईलमधील नजर न हटवता म्हटलं, ओके, कर तू, मी आहे इथंच. म्हणून तोही समोरच्या खुर्चीत बसून राहिला. आता 15 दिवस त्याच्याकडे होतं या डिपार्टमेंटची सर्व जबाबदारी. सिनियर पोस्टला असल्याने दोघंही मग काम संपवून घरी आले. घरी येताच तिला एक मेसेज आला की मीनाची ट्रान्सफर तिच्याच चौकीत आहे म्हणून. ते कळताच तिला खूप बरं वाटलं. पुण्यात आजूनंतर तीच एक होती तिच्या खूप जवळची. एंगेजमेंटला तिचं बदलीचं चाललं होतं म्हणूनच तिला येता आलं नव्हतं. पण दोघांच्या पण आता तर तीही खूप अरखून गेली होती. सत्य कदम या ऑफिसरला तर भेटायलाही आणि आपल्या लाडक्या दाजीलाही. सत्या, माझं एक काम आहे, नाहीतर विनयला मीच पिकअप केलं असतं, पण प्लीज तू करशील का? ती दुसऱ्याच दिवशी कॉलवर त्याला बोलली. त्याने आधी खूप नखरे केले, पण तिच्या पुढे त्याचं काही चाललं नाही. पण तिच्या पुढे कधी काही चाललं आहे जे आत्ता चालणार होतं. शेवटी हो नाही करत तोच विनाला आणायला गेला होता. पण तिथे स्टेशनवर गेल्यावर साहेबांच्या लक्षात आलं की त्याने तिचा फोटोच मागितला नाही आरोहीला. त्याला फक्त ती मैत्रीण आहे एवढंच कळालं होतं. त्यांच्या चौकीत तीही मैत्रीण असणार हे माहीत नव्हतं. सत्या, तो आरोहीला फोटोबद्दल मेसेज करतच होता की एक सुंदर मुलगी त्याच्या गळ्यात येऊन पडली. आधी सत्याला तर काय झालं तेच कळालं नाही. हातातून मोबाईलही पडला. कोण तुम्ही? पण पुढच्या क्षणाला त्याने तिला झुरळ झटकावं तसं बाजूला केलं. अरे हो, माझी ओळख करून द्यायची राहिलीच नाही का, म्हणत ती हसून बाजूला झाली. मी वीणा, इन्स्पेक्टर वीणा, तुमच्या आरोही मॅडमची मैत्री. तिने आपली कडक अशी ओळख करून दिली. ओ, ग्लॅड टू मीट यू, हसून त्याने म्हटलं. चला, तुम्हाला आरोहीच्या बंगल्यावर सोडायला सांगितले आहे तिनेच. तिचं काम आहे म्हणून ती आली नाही. त्याने जास्त न लांबट लावता तिला आपल्यासोबत यायची विनंती करत तो म्हणाला आणि तिचं सामान घेऊन तो पुढे निघालाही. वा, भारीच आहेत की, सज्जन आहेत, तिने मनाशी म्हटलं. या 2-3 मिनिटात त्याने तिच्याकडे एकदाही पाहिलं नव्हतं ते तिच्या लक्षात आलं होतं जे तिला आवडलं होतं. पूर्ण प्रवासात नंतर ती फ्लर्ट करत होती, पण तो जास्त बोलत नव्हता. शक्यतो दूरच राहत होता. शिवाय मनातून जाम वैतागला होता.
काय मग? झाली का परीक्षा घेऊन? रात्री घरी येताच आरोहीने विनाला विचारलं. हम्म. खूप भारी आहेत हं सत्या. एकदाही माझ्याकडे त्या अर्ध्या तासाच्या प्रवासात पाहिलं नाही. तिनं कबूल केलं. तेही हसून. हं. मी तुला आधीच म्हटलं होतं, की तू चुकीच्या माणसाची परीक्षा घेत आहेस. पण तू माझं ऐकायला तयार नव्हती. म्हणून मग म्हटलं बाई होऊन जाऊ दे. तुझ्या मनाचं. आरोही सत्यावर प्राउड फील करत म्हणते. हां, बाय द वे आजचा दिवस फक्त होती हां हे फ्लर्टिंग वगैरे. आणि तू त्याला इतर वेळी दाजी आणि चौकीत सर एवढंच म्हणायचं. आत्ता म्हणाली तसं परत सत्या म्हणालीस ना, त्याला तर जीव घेईन तुझी मैत्रीण. यू नो मी जे बोलते ते करून दाखवते म्हणून. आरोही तिचा हलका गळा दाबत हसून म्हणते. हो माई, फक्त सर म्हणत जाईल. पण आता गळा सोड माझा. ती तिच्या हातावर फटका मारत म्हणते तसं आरोही सोडते. दोघी एकमेकींकडे पाहतात आणि क्षणात पुढच्या हसायला लागतात. बरं झालं तू आलीस. मला खूप बोर होत होतं. आरोही तिला हक करत म्हणते. काय? चक्क तुला बोर होते? तेही एंगेजमेंट झाल्यावर? मीना मात्र तिला चिडवायला लागते. दोघी मग हसून बराच वेळ गप्पा मारत होत्या. बऱ्याच दिवसांनी जे भेटल्या होत्या. ऍक्च्युली झालं काय होतं, की आरोहीला जेव्हा कळालं की वीणा परत येणार आहे, तेव्हा तिला आनंद तर झाला होताच, पण टेन्शनही आलं होतं. कारण वीणाला सत्याला पारखायचं होतं. कारण तिच्या बेस्टीचा होणारा नवरा जो होता तो. म्हणून सगळं कसं नीट आहे का, तिला मैत्रीण म्हणून पाहायचं होतं. आणि म्हणूनच तिने तिला ही आयडिया दिली होती, की तिच्या जागी त्याला पाठवायचे. आणि म्हणूनच आरोहीने सत्याला नाईलाजाने का होईना पाठवलं होतं. पण तिचा विश्वास होता सत्यावर, की सत्य असंच कुणाच्यातही गुंतणार नाही. तिने विनयाला खूप समजावलं, पण ती ऐकेल तर शपथ. म्हणून शेवटी कामाचा बहाणा देऊन आरोहीने त्याला पाठवलं होतं. बिचाऱ्याला तर माहीतही नव्हतं, की ते सर्व परीक्षा होती त्याची. आरू, अरे आवर लवकर. आज माहीत आहे ना नवीन सर येणार आहेत कामते सरांच्या जागी. तिच्या बंगलोवर नुकताच आलेला सत्या तिला बाहेरूनच हाका मारत येत म्हणाला. हो रे, झालंय माझं. बस 1 मिनिट. ती आपल्या मनगटावरील वॉच लावत लावत त्याच्यापाशी येत बोलते. तसा तो नकारात्मक मान हलवतो आणि तिचं वॉच स्वतःच लावायला लागतो. तुझा 1 मिनिट म्हणजे 10 मिनिटं अजून. बरोबर ना? तो लावत लावतच हसून बोलतो. झालं हे. जा कॅप आणि दांडुका घेऊन ये. तोपर्यंत मी उकळत असलेला चहा गाळतो आपल्या दोघांसाठी. तो तिला हसून म्हणत पिटाळतो आणि स्वतःही किचनमध्ये जातो. हे नेहमीच आता साखरपुड्यानंतर ह्यांचं सुरू झालं होतं. बोलता बोलता एकदा सत्याने तिला ही गोष्ट मागितली होती, की तो तिला रोज पिकअप करायला येईल. तेव्हा तिच्या हातचा कमीत कमी चहा तिने कंपल्सरी पाजायचा. आणि आज 15 दिवस झाले होतात. त्या रूलमध्ये एकदाही तिने खंड पाडला नव्हता. "अरू, अगं येतेस ना? चहा गार होते." त्याने तिचा कप टेबलवर ठेवून आपला कप त्याचा आस्वाद घेत तो कोचवर बसत मोठ्या आवाजातच ओरडला. "हो रे, आले." म्हणत आरोही आली आणि तिने पटकन उभ्या उभ्याच तो कप तोंडाला लावला. "अगं हो, जरा." तसं त्याने रागात तिला पाहत म्हणतं. "इतकी पण घाई बरोबर नाही आरू." तिच्या पाठीवरून हात फिरवत तो म्हणाला. कारण तो गरम असल्याने तो घशात तसाच गेल्याने तिला थोडा ठसका लागला होता. ती खोकत होती आणि तो पाठीवरून मायेनं हात फिरवत होता. "अरे, आत्ता तर ओरडत होता ना?" ती भाजलेल्या तोंडाला हाताने हळूच धरत वैतागून म्हणते. की उशीर होतोय, चहा गार होतोय. मग आता घाई नाही का? तिचा खोकला थांबला होता जेव्हा पोट घोटभर पाणी घशाखाली गेलं होतं. हो, मान्य आहे, उशीरच होते. पण 1 कप चहा व्यवस्थित बसून पिऊ शकत होतीस बाळ तू. तो प्रेमाने पाहत म्हणाला. चला आता. आज नवीन बॉस येणार आहेत. खडूस आहेत म्हणे या सत्यजित कदम सारखे. ती त्याला चिडवत म्हणाली. बरं आहे, बरं लक्षात आहे म्हणायचं ते. त्याने थोडं रागात म्हटलं. हो, कारण खडूस असला तरी हँडसम पण आहे, म्हणे तो. शिवाय आपल्याहून जास्तीत जास्त 2 तर वर्षांनी मोठा आहे. तिने मिळालेली माहिती पुरवली. त्या वीणा मॅडमची बदली इकडे काय झाली? तुझा तर नूरच बदलला आहे. त्याने हिला एवढी माहिती पाहून
कशी पाहून डोळे मोठे करत म्हटलं. मीना जॉईन होऊनही आता 15 दिवस झाले होते. एव्हाना त्याला आरोहीने सत्य सरळ सांगितलं होतं की त्या दिवशी जे काही विना वागली ते फक्त त्याची टेस्ट घेण्यासाठी. पण तरीही हा विनापासून लांब राहत होता. त्याला नको ती झंझट मागे लावून घ्यायची नव्हती. आत्ता तर कुठे दोघांची गाडी सुरळीत झाली होती. तसे रागही नव्हता त्यांचा विनावर, पण विषयाची परीक्षा नको म्हणून लांब होता. हम्म तिला तर ते सर कधी येत आहेत असं झालंय. कालपासून माझं नुसतं डोकं खाल्लं आहे. विनाचं नाव ऐकताच ती गायला हसून म्हणते. आणि असं नाही, असं काही नाही हं, माझा नूर का बदलेल. पण तुला मात्र जेलसी लगेच फील होते बाबा, मी एखाद्याला नुसतं हॅल्लो केलं तरी. कायम लक्षात ठेव पण सत्या, ह्या हृदयावर आधीही तुझंच राज्य होतं आणि आता तर ते कायम राहील. त्याचा बदललेला सूर पाहून ती पटकन बोलून जाते. कारण ह्याचा मूड खराब झालाय म्हणजे नक्कीच साहेबांचा तिच्या बाबतीतला पॉझिटिव्हनेस जागा झाला आहे, हे तिला एव्हाना कळालं होतं. तिने त्याच्या गळ्यात दोन्ही हात गुंफत गालावर किस करत लाडीकपणे म्हणाली, आ आज तर दिवसाची अशी सुरुवात झाली म्हटल्यावर दिवस एकदम भारी जाणार आहे. त्यानेही मग नुकताच डोक्यावर काढू पाहत असलेला आपला पॉझिटिव्हनेस बाजूला ठेवला आणि तिच्या कमरेला घट्ट पकडून जवळ ओढले आणि ओठांवर ओठ टेकवले. दोघही आपल्या एका वेगळ्याच जगात गेले होते. चला उडवी मिसेस कदम, उशीर होते. एक दीर्घ किस नंतर तिने त्याच्या छातीवर आपले डोकं टेकवलं. तसं तो तिला गोंजारत हसून म्हणाला, पण आज जायचा मूड नाही होत. बस असंच थांबावं आपलं जग असं वाटू लागले. ती त्याच्या छातीवर नक्षी कोरत म्हणते. क्या बात है, आज मेरी दुल्हन मॉर्निंग मॉर्निंग में रोमॅन्टिक हो गई. त्याने हसून म्हटलं. तू म्हणत असशील तर आपण आज नको जायला, मी सुट्टी टाकतो दोघांचे. तो खट्याळ हसू आणत म्हणतो. सत्या, मी हा जॉब सोडला तर. पण तिने आता त्याचं बोलणं इग्नोर केलं आणि मनात चाललेला अह मनात तिच्या छळत असलेला प्रश्न ती त्याला विचारते. ए, काही काय. पण तिचा प्रश्न ऐकून तो हैराण झाला. त्याने तिच्या खांद्याला दोन्ही धरत जरा आपल्यापासून दूर करत थोडं रागातच म्हटलं. तुझ्या डॅडचं स्वप्न होतं ना तुला कर्तनकार इन्स्पेक्टर पाहताना, आणि म्हणूनच तू या लाईन मध्ये आलीस, हे इतक्या लगेच विसरलीस ही. त्याला हैराण होण्यापेक्षा आश्चर्य जास्त वाटत होतं. तिचे आई बाबा तिच्यासाठी किती मायेनं राखतात हे त्याला एव्हाना आता कळलं होतं. हो रे, पण माझ्यासाठी माझी फॅमिली तितकीच महत्वाची आहे. तुला नाही माहीत सत्या, पण मला कायम वाटायचं लहानपणी की आपल्यालाही एक बहीण किंवा भाऊ असायला हवा. मोठी फॅमिली आणि त्यांच्यातलं प्रेम मी माझ्या मैत्रिणींच्या घरी पाहायचे ना, तेव्हा हे एकटेपणा खूप टोचायचा मला. सगळे म्हणायचे, तुझ्याकडे एवढा पैसा आहे, सुख लोळत पडलंय, असं असं तू मस्त आयुष्य जगत आहे. पण त्यांना काय सांगणार होते की सगळं असूनही माझ्याकडे मी मात्र एकटीच होते. आई बाबा होते तेव्हा तो एकटेपणा तरी थोडा कमी होता. अजूनही नंतर भरून काढायचा प्रयत्न केला, पण तेही असफल झाले. पण आता जेव्हा मी तुझं असं भरलेलं घर, मावशा मामा त्यांची मुलं पाहिली, त्यांना असं बागडताना पाहिलं की खूप मस्त वाटतं रे. आणि म्हणूनच आता असं वाटायला लागलं आहे की हा जॉब करण्यापेक्षा तुझ्या फॅमिलीला आपलं मानून त्यातच सुख म्हणून आपला संसार फिरवावा. तिने आपल्या मनातील खतखत व्यक्त केली. तुझी फॅमिली काय डिअर, आता ही तुझीही झाली आहे, हे विसरली का. तू माझीच आहेस म्हटल्यावर हा परिवारही आता तुझाच झाला आहे. आणि मलाही कळते तुझं अकेलेपण डिअर, पण त्यासाठी जॉब सोडायची काही आवश्यकता नाही. ते करूनही तू नाती खूप छान सांभाळशील. आणि मला माहित आहे, एक दिवस तू इतकी माझ्या फॅमिलीत एकरूप होशील की नवीन पाहणाऱ्याला ती तुझीच फॅमिली असं वाटेल. आय नो दॅट. तो हलकं हसत तिचं मन परावृत्त करत म्हणतो. मला जमेल ना रे सत्या, हे सगळं निभवायला. तिलाही समजत होतं की आपण जॉब सोडण्याचा निर्णय घेतलेला चुकीचाच होईल, पण तरीही एक वेगळीच मनी अशांतीही होतीच. हो, नक्कीच जमेल. माझ्यापेक्षा उलट खूप छान.
आणि मीही आहे ना तुझ्यासोबत, तुझ्या प्रत्येक पावलावर. त्याने हसून तिला कुशीत घेत म्हटलं. त्याचा तो प्रेमळ स्पर्श आणि त्याचे ते उभारीचे शब्द ऐकून तिला खूप छान वाटलं. मनोमन देवाचे आभार मानत तीही त्याच्यामध्ये विसावली. बरं चल, आता लवकर उठ, उशीर होतोय राणी. एक 5-7 मिनिटांनी तोच भानावर आला आणि तिला घाई करत म्हणाला. पण अजूनही तिचं मन जॉबला जायचं होत नव्हतं. ती मनातच खट्टू होत म्हणते, लहान मुलं नाही का, शाळेत जायचं म्हटलं की तोंड बांधून बसतं. अगदीच तसंच आता तीही झाली होती. सुट्टी घेतली असती जान, पण तुलाही माहित आहे ना, कामटे सरांच्या जागी आजपासून न्यू सर जॉईन होत आहे. त्यात ते आपल्याच वयाचे. उगाच पहिल्याच दिवशी इम्प्रेशन आपलं असं दिसणं बरोबर नाही. त्याला तिची हालत कळत होती, पण सध्या अशा परिस्थितीत तो काहीच करू शकत नव्हता. जाण दोघांचंही जाणं दोघांचंही तितकेच गरजेचं होतं. ओके, पण मी आज इन्फिल्ड घेते, ती त्याला म्हणते. ती चेहरा वाकडा तिकडा करत म्हणते. अगं, पण आता हे नवीन काय खूळ? त्याने तिला आता यावर गाठवले, कारण साखरपुडा झाला त्या दिवशीच त्याने तिला रूल केला होता. चौकीत गेल्यावर दोघे इतके बिझी व्हायचे की समोरासमोर असून त्यांना नीट बोलताही यायचं नाही. आणि सत्याला मात्र ती सतत जवळ हवी असायची. म्हणून त्यानेच हा उपाय शोधून काढला होता की तोच तिला रोज आपल्या बाईकवर आणणार चौकीत आणि घरीही सोडणार. नवीन बॉस येत आहेत. आता हा कहाणी कुठल्या मोडवर जाईल ते जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मोहब्बत. आरोही आणि सत्यांचं प्रेम अजूनही फुलत आहे. पण आरोही पुढे नोकरी ही करेल की सोडेल, हाही अजून एक प्रश्नच आहे. ते हे सर्व जाणून घेण्यासाठी ऐकत राहा मोहब्बत. भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.